आजचा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र आली आणि आता काय तर आता माझी सुरुवात छान दिवसाची चहाच्या कपाने झालेली आहे. हो, मी चहा पुन्हा सुरू केलेला आहे. कारण तो सोडवतच नाही. आता आज नागपंचमी म्हटल्यावर अगदी सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, तर ही जी पद्धत आहे ही माझ्या आईची आहे. दुधात थोडा अष्टगंध मिसळून आम्ही अशी नागदेवता काढतो आणि त्याची पूजा करतो. आता अगदी सगळं रेडीमेड मिळतं. अगदी कागद मिळतो आणि त्याचीच पूजा करावी लागते. पण मी आता इथे कागद कुठे शोधणार? तर मी सुद्धा आज तशीच पूजा केली. आता श्रावण सोमवार म्हटलं की महादेवाला बेल वाहिनं तर आलंच आणि शिवमुठाची तांदूळ आहे तर ती सुद्धा व्हायची होती म्हणून आज आता मंदिरात जात आहोत. जाता जाता थोडी दारातली जी फुलं आहेत ती सुद्धा सोबत घेतली. श्रावण सोमवार म्हटल्यावर गर्दी राहणार नाही असं होणार नाही, पण मंदिरात आल्यावर जी प्रसन्नता मिळते ती विचारू नका. तर इथे नंदीचं दर्शन घेतलं आणि लाईन मात्र खूप मोठी होती. त्यानंतर इथे छान भजनं वगैरे सुरू होते त्यामुळे खूप छान वातावरण झालं होतं. आता महादेवाच्या पिंडीचं दर्शन तुम्हालाही घडवते म्हटलं, पण गर्दी इतकी होती की शूट करता आलं नाही. त्यानंतर मी त्रिशूळाचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो आम्ही, तर तिथे वारूळ होतं आणि वारुळाची सगळी पूजा करत होते. तिथेच नारळ घेतला आणि नारळ फोडून छान वारुळाची सुद्धा पूजा करून घेतली. पूजा केल्यानंतर असं जाणवलं की नागपंचमीला फक्त नागाची पूजा नाही होत, तर निसर्गाशी असलेलं नातंसुद्धा खूप पक्कं होतं. आता घरच्या नागदेवतेला सुद्धा लाह्या आणि दुधाचा प्रसाद दाखवून दिला आणि मला गरज होती ती चहाची आणि कारण त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा होता म्हणून घरी आल्याबरोबर पटकन चहा करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागली. आता 12 गावाच्या 12 पद्धती. तर आमच्याकडे शिरा, पुरी आणि आलूची भाजी हा नैवेद्य असतो. आम्ही वरण, भात वगैरे नागपंचमीच्या दिवशी खात नाही. तर आता तुमच्याकडे तुम्ही नागपंचमी कशाप्रकारे साजरा करता आणि कोणता नैवेद्य असतो तेही सांगा. आमच्याकडे शिऱ्याला फार महत्त्व, फार मान आहे नागपंचमीच्या दिवशी. त्याचाच नैवेद्य जास्त दाखवला जातो. आता आमच्याकडे अगदी तवा वापरत नाही नागपंचमीच्या दिवशी म्हणून आम्ही पुऱ्या तळतो आणि कुठे-कुठे पुरणाच्या पोळ्यासुद्धा केल्या जातात. तर अशा आपापल्या पद्धती आहेत. तुमच्याकडे नक्की कोणती पद्धत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. श्रावण सोमवाराला कोणी कांदा लसूण पण वापरत नाही, तर म्हटलं चला आज बिना कांदा लसणाची भाजी करून बघावी. तर आलूची भाजी केली होती, ती पण खूप छान झाली होती. आणि श्रावण सोमवारचा जो उपवास असतो, त्या दिवशी दिवा रोडग्याचा मान असतो, तोही केला आज आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. सणाच्या दिवशी अगदी पूजा झाली आणि आवडीचा नैवेद्य दाखवला, की मन कसं प्रसन्न होतं. आता देवाची पूजा तर झालेली आहे, आता आपल्या पोटाची पूजा पाहावी म्हटलं. भाजी तर दिसायला खूप छान झाली होती आणि चवीला सुद्धा खूप छान झाली होती. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.